राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 29 बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार आहे। या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून 29 बालके आपल्या पाल्यांसह मुंबईकडे रवाना झालीत। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये या बालकांना विशेष बसेसने मुंबईकडे पाठवण्यात आले। 15 दिवसांपूर्वी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामार्फत 2D इको तपासणी शिबिर घेण्यात आले, ज्यामध्ये 29 बालकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचे समोर आले होते। सदर मुलांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने त्यांना मुंबईतील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार पडणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले आहे। या प्रसंगी शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। भारतीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत आज सांगली जिल्ह्यातील हृदयरोग व अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या 29 विद्यार्थ्यांना मुंबईला किंवा ठाण्याला आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी पाठवत आहोत। आता या बसमधून मुलं बसून पहाटे 5 वाजता ते पोहोचतील, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील किंवा एखादा पालक तरी सोबत आहे। त्यांची येण्या जाण्याची पूर्ण काळजी ही घेतली जाणार आहे। त्याचबरोबर आमचे डॉक्टर चौधरी हे या विद्यार्थ्यांबरोबर ठाण्यापर्यंत असतील, पूर्ण वेळ तिथं थांबतील आणि मुलांना येतानापर्यंत घेऊन येतील। या सर्व मुलांना अत्यंत सुदृढ आयुष्य लाभो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यांना सुदृढ आयुष्य परमेश्वराने देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आमची। ओके एक मिनिट।